वेलकम टू स्टुडंट ब्रिज चॅनल. मी टेक्नो सेवी टीचर तुमचा गणित विषय शिक्षक बडोगे यांना आपलं स्वागत करतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टुडंट ब्रिज चॅनल वरती मी तुमचा गणित विषय शिक्षक बडोगे यांना तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, इयत्ता 5वीच्या वर्गातील 8वा घटक आहे मल्टिपल अँड फॅक्टर्स. यामध्ये विभाज्य आणि विभाजक हा अत्यंत महत्वपूर्ण घटक आहे. विद्यार्थी मित्रांनो, या घटकामध्ये मागच्या वेळेस आपण अवयव शोधण्याचं शिकलो, कसोट्या शिकलो. आता आपण प्रत्यक्ष या ठिकाणी अवयव कसे पाडतात ते बघणार आहोत. प्रॅक्टिस शीट 34 मध्ये पेज नंबर 49 वरती प्राईम अँड कॉम्पोसाइट नंबर्स आपण शोधणार आहोत. मूळ आणि संयुक्त संख्या. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, एक ही एकमेव अशी संख्या आहे की ती मूळही नाही आणि संयुक्तही नाही. लक्षात असू द्या, परीक्षेला नेमका हा प्रश्न येत असतो, एक ही संख्या मूळ आहे की संयुक्त आहे. याचं उत्तर आहे मित्रांनो, एक ही संख्या मूळही नाही संयुक्तही नाही. पहिला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे, 1 पासून 20 पर्यंतच्या संख्यापैकी सर्व मूळ संख्या लिहा. या 1 पासून 20 पर्यंतच्या सर्व मूळ संख्या लिहिण्यासाठी मी या ठिकाणी हे 2 कॉलम घेतलेले आहेत, प्राईम आणि कॉम्पोसाइट नंबर. इथं आपण ते लिहिणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला संख्येचे विभाजक शोधायचे आहेत. ते कसे बघूया. इथं एक घेतलेला नाही, कारण एक ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही. त्यानंतर बघा, 2 या संख्येला 1 या संख्येने भाग जातो म्हणजे विभाजक आहे आणि 2 नेही भाग जातो. 3 या संख्येला 1 ने भाग जातो आणि 3 ने भाग जातो. लक्षात घ्या, ज्या संख्येला 1 व तीच संख्यांनी भाग जात असेल किंवा 1 व तीच संख्या तिची विभाजक असेल तर त्या संख्या मूळ संख्या असतात. आता म्हणजे 2 मूळ संख्या आहे, 3 मूळ संख्या आहे, 4 या संख्येला 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो आणि 4 ने भाग जातो. 4 साठी 1, 2 आणि 4 म्हणजे 4 संयुक्त संख्या आहे. त्याच्यानंतर 5 या संख्येला 1 आणि 5 या दोनच संख्येने भाग जातो म्हणजे 5 देखील मूळ संख्या आहे. 6 या संख्येला 1 ने भाग जातो, 2 ने जातो, 3 ने जातो आणि 6 ने जातो म्हणजे 6 ही संख्या संयुक्त संख्या आहे. 7 या संख्येला फक्त 1 आणि 7 या दोनच संख्येने भाग जातो म्हणजे 7 देखील मूळ संख्या आहे. 8 या संख्येला 1 ने भाग जातो, 2 ने जातो, 4 ने जातो आणि 8 ने जातो म्हणजे ही देखील संयुक्त संख्या आहे. 9, 1, 3 आणि 9 या संख्येने भाग जातो म्हणजे ही देखील संयुक्त संख्या आहे. 10, 1, 2 आणि 5 या संख्येने भाग जातो आणि त्यानंतर 10 म्हणजेच ही देखील संयुक्त संख्या आहे. 11 या संख्येला 1 ने भाग जातो व 11 ने भाग जातो म्हणजे ही संख्या देखील मूळ संख्या आहे. त्यानंतर 12 1 ने भाग जातो, 2 ने जातो, 3 ने जातो, 4 ने जातो, 6 ने जातो आणि 12 ने जातो ही देखील संयुक्त संख्या आहे. 13 1 व 13 या व्यतिरिक्त कुठल्याही संख्येने भाग जात नाही म्हणजे मूळ संख्या आहे. 14 1 ने भाग जातो, 2 ने जातो, 7 ने जातो व 14 ने जातो म्हणजेच संयुक्त संख्या आहे. 15 ला 1 ने जातो, 3 ने जातो, 5 ने जातो आणि डायरेक्ट 15 ने जातो म्हणजे ही देखील मूळ संख्या आहे. ज्या संख्येला तीच संख्या व इतर अनेक संख्येने भाग जात असेल त्यांना संयुक्त संख्या म्हणतात आणि ज्या संख्येला केवळ त्याच संख्येने व 1 ने भाग जात असेल त्यांना मूळ संख्या म्हणतात. 16 1, 2, 4, 8 आणि 16 म्हणजे संयुक्त. 17 1 व 17 मूळ. 18 1, 2, 3, 9 आणि 18 म्हणजे संयुक्त. 19 1 आणि 19 म्हणजे मूळ आणि 20 ला 1, 2, 5, 10, 20 म्हणजेच संयुक्त. आता बघा, आपल्याला 1 पासून 20 पर्यंतच्या मूळ संख्या मिळाल्या आहेत. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 संयुक्त मिळालेल्या आहेत. 4, 6, 8, 9, 10, 12, 14, 15, 16, 18 आणि 20.
या पद्धतीने आपल्याला मूळ आणि संयुक्त संख्या मिळालेल्या आहेत. ज्या संख्येमध्ये एका संख्येचा फरक असतो किंवा एकामेकाला लगत येतात त्यांना सहमूळ संख्या किंवा जोडमूळ संख्या म्हणतात. जसे की 2 आणि 3, 3 आणि 5 यांच्यात 1चा फरक आहे. त्यानंतर 11 आणि 13 यांच्यात 1चा फरक आहे. 17 आणि 19 यांच्यात 1चा फरक आहे. यांना सहमूळ संख्या किंवा जुळ्या मूळ संख्या किंवा जोड मूळ संख्या देखील म्हणतात. हे आपण पुढच्या घटकात बघणार आहोत, पण ओघानं समोर आलो म्हणून हे तुम्हाला मी सांगितलं. या पुढचा भाग बघूया. या सराव संचामधला दुसरा प्रश्न आहे 21 ते 50 या संख्यापैकी सर्व संयुक्त संख्या लिहा. आता बघा 21 ते 30 चा एक गट आपण करूया. 21 मध्ये 21 ही संख्या संयुक्त संख्या आहे कारण 3 ने भाग जातो. 22 ला 2 ने भाग जातो. 23 ही मूळ संख्या आहे, कुठल्याही संख्येने भाग जात नाही. 24 संयुक्त आहे. 25 संयुक्त आहे. 26 संयुक्त आहे. 27 संयुक्त आहे. 28 संयुक्त आहे. ज्या ज्या संख्येच्या एकक स्थानी 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे त्यांना 2 ने भाग जातो. एकक स्थानी 5 आहे तिला 5 ने भाग जातो. दोघांच्या बेरजेला 3 ने भाग जातो म्हणजे 2 आणि 7, 7 आणि 2 9 यांना 3 ने भाग जातो म्हणजे ही सुद्धा संयुक्त आहे. 29 या संख्येला कुठल्याही संख्येने भाग जात नाही आणि त्यानंतरची संख्या आहे 30. म्हणजे 21 ते 30 मध्ये संयुक्त संख्या आहेत 21, 22, 24, 25, 26, 27, 28 आणि 30. इथं आपल्याला विचारले 21 ते 50 पर्यंतचे सर्व संयुक्त संख्या लिहा. आपण ही गट एकदा पूर्ण झाला की मग आपल्याला हा गट आणि हा गट एकत्र करून लिहिता येईल. आता इथं बघा 31 ही संख्या अशी आहे की तिला एका व्यतिरिक्त कुठल्याही संख्येने भाग जात नाही म्हणजे ती मूळ संख्या आहे. 32 2 एकक स्थानी आहे म्हणजे 2 ने भाग जातो. 33 3 ने भाग जातो, दोघांची बेरीज 6 येते. 34 एकक स्थानी 4 आहे. 35 एकक स्थानी 5 आहे. 36 एकक स्थानी 6 आहे म्हणजे 2ची कसोटी, इथं 5ची कसोटी. 37 कुठल्याही संख्येने भाग जात नाही. 38 एकक स्थानी 8 आहे म्हणजे 2 ने भाग जातो. 39 बेरीज 12 येते म्हणजे 3 ने भाग जातो आणि 40. या पद्धतीने इथं मूळ संख्या आलेली आहे 31 आणि 37, उरलेल्या सगळ्या संयुक्त संख्या आहेत. त्यानंतर 41 ते 50. 41 कुठल्याही पाड्यात लागत नाही म्हणजे मूळ संख्या आहे. 42 एकक स्थानी 2 आहे म्हणजे 2 ने भाग जातो. 43 कुठल्याही पाड्यात लागत नाही म्हणजे मूळ संख्या आहे. 44 11च्या पाड्यात लागतात, 2च्या पाड्यात लागतात. 45 एकक स्थानी 5 आहे. 46 एकक स्थानी 6 आहे. 47 कुठल्याही पाड्यात लागत नाही म्हणजे मूळ संख्या आहे. 48 एकक स्थानी 2 आहे म्हणजे 2च्या पाड्यात लागते. 49 7च्या पाड्यात लागते आणि 50. मग या ठिकाणी मूळ संख्या आलेल्या आहेत 41, 43 आणि 47. 42 ला 2 ने भाग जातो. 44 ला जातो. 45 ला 5 ने जातो. इथं 2 ने विभाज्य आहे. इथं देखील 2 ने विभाज्य आहे. इथं 7 ने विभाज्य आहे. इथं 5 ने विभाज्य आहे. ही संख्या कुठल्याही संख्येने विभाज्य नाही, ही देखील नाही आणि ही देखील नाही म्हणजे या मूळ संख्या आहेत. मग 21 ते 50 यापैकी सर्व संयुक्त संख्या कोणत्या? 1, 2 आणि 3 ह्याच गटातल्या सर्व संख्या या 21 ते 50 मधल्या सर्व संयुक्त संख्या आहेत. या पद्धतीने तिसऱ्या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे की खालील संख्यापैकी मूळ संख्येभोवती अशी खूण करा म्हणजे आपल्याला गोल सर्कल करायचा आहे. लक्षात घ्या या ठिकाणी सगळ्या कसोट्याचा वापर आपल्याला करायचा आहे. आपल्याला कमीत कमी 10 पर्यंतच्या कसोट्या तोंडपाठी यायलाच हव्यात, तेव्हाच आपल्याला हे स्पीड नाही येईल. गणितामध्ये वेग या गोष्टीला अत्यंत महत्व आहे, काही गोष्टीला कॉम्प्रोमाइज नसतं. सराव हा एकच पर्याय गणितामध्ये चांगला पर्याय आहे आणि सराव करायचाच असतो, त्याला काही दुसरा पर्याय नाहीये. इथं बघा 2 ने भाग जातो कारण एकक स्थानी 2 आहे म्हणजे ही संख्या संयुक्त संख्या आहे. आपल्याला मूळला गोल करायचा आहे. 37 ही कुठल्याही पाड्यात लागत नाही एक व्यतिरिक्त म्हणजे ही मूळ संख्या आहे. 43 देखील कुठल्याही पाड्यात लागत नाही, ही मूळ संख्या आहे. 48 च्या एकक स्थानी 8 आहे म्हणजे 2 ने विभाज्य आहे. 53 ही संख्या देखील कुठल्याही पाड्यात लागत नाही, ही देखील मूळ संख्या आहे. 60 एकक स्थानी 0 आहे म्हणजे 5 ने भाग जातो, 2 ने भाग जातो, 10 ने भाग जातो. 91 या संख्येला कुठल्याही संख्येने भाग जात नाही म्हणजे ही देखील मूळ संख्या आहे. 57 7 5 12 बेरीज येते 12 म्हणजे यांना 3 ने भाग जातो. 59 यांची बेरीज येते
9 आणि 5 14, या संख्येलाही कुठल्याही संख्येने भाग जात नाही, म्हणजे मूळ संख्या आहे. 77 या संख्येला 11 ने भाग जातो. 79 बेरीज येते 16, या संख्येला देखील कुठल्याही संख्येने भाग जात नाही. 3 ची कसोटी लागू होत नाही, 2 ची नाही, कुठलीही नाही. 97 या संख्येलाही कुठल्याही संख्येने भाग जात नाही, म्हणजे मूळ संख्या आहे. आणि 100 या संख्येला 5 ने भाग जातो, 2 ने भाग जातो आणि 10 ने देखील भाग जातो, म्हणून ही देखील संयुक्त संख्या आहे. म्हणजे या संख्येमध्ये 37, 43, 53, 91, 59, 79 आणि 97 या संख्या मूळ संख्या आहेत. मित्रांनो, या घटकामध्ये शेवटचा प्रश्न यायचा होता, मूळ संख्यापैकी समसंख्या कोणत्या? विद्यार्थी मित्रांनो, 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. लक्षात असू द्या, 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे आणि 1 ही संख्या मूळही नाही व संयुक्तही नाही. आपण स्टुडंट ब्रिज चॅनलवरती आहात. या पद्धतीने प्रॅक्टिस शीट 34 पेज नंबर 49 आपल्याला सोडवायचा आहे. आपण प्राईम अँड कॉम्पोसाइट नंबर चांगल्यापैकी समजून घेतलेला आहे. मूळ आणि संयुक्त संख्या आपल्याला क्लिअरली समजलेल्या आहेत. मी ज्या पद्धतीने आता शिकवलं त्या पद्धतीने तुम्ही 51 ते 60, 61 ते 71, 71 ते 80, 81 ते 90, 91 ते 100 या पद्धतीने टप्पे करून प्राईम अँड कॉम्पोसाइट नंबर तुम्हाला सर्च करायचे, शोधायचे आणि त्या पद्धतीने हा प्रॅक्टिस सेट पुन्हा एकदा तुम्हाला सोडवायचा आहे. आपण स्टुडंट ब्रिज चॅनलवरती आहात. इथे अवघड गणित सोपं करून शिकवलं जातं. अद्याप आपण आपल्या आवडीच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुढील भागात पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.